नमस्कार मित्रांनो, आज आपण सोमेश्वर मंदिर जे पिंपरी दुमला येथील तीर्थक्षेत्र आहे त्या संदर्भात त्यांची माहिती घेणार आहोत. सोमेश्वर मंदिर पिंपरी दुमला हे तीर्थक्षेत्र राजगंगापासून 4 किलोमीटर अंतरावर आणि शिरूर तालुक्यातील पुरातन मंदिर म्हणून ओळख असलेले तीर्थक्षेत्र आहे. भगवान शिवशंकराची पूजा भाविक भक्तिभावाने श्रद्धेने करताना दिसून येत आहेत. हे मंदिर पुरातन मंदिर असून विविध देवदेवतांच्या मूर्ती या मंदिराच्या भिंतीवर कोरलेले शिल्प आपणास दिसून येते. हे मंदिर फार पुरातन म्हणजे जवळपास 600 ते 700 वर्षापूर्वी बांधले असावे असे कोरीव शिल्पामुळे समजते. सोमेश्वर मंदिर पाहण्यासाठी दूरदूरून पर्यटक येतात आणि भक्तिभावाने दर्शन घेताना मंदिराचे कोरीव शिल्पकला पाहून आश्चर्य व्यक्त करताना दिसून येत आहे. हे मंदिर पाहण्यासाठी भाविकांनी दूरदूरून यावे असे मला वाटते. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपण पिंपरी दुमला इथं आलेलो आहोत आणि पिंपरी दुमलातील ही बारव आहे आणि ही बारव म्हणजे अनेक भाविक येतात. ती एक जुनी पुरातन बारव म्हणून पिंपरी दुमलातील या बारवची ओळख आहे. खूप जुनी बारव आहे. आकर्षक असे ते दगडांची रचना आहेत आणि दगडांना पण असं कोरीव स्वरूप देण्यात आलेलं आहे. काळाच्या ओघात काही जे नक्षीकाम केलेलं आहे दगडांचं ते मात्र कुठंतरी कमी होत चाललेलं आहे, कारण त्याला काळ जबाबदार असतो आणि खूप पुरातन असल्यामुळे, जुना असल्यामुळे हे जे बारव आहे ही बारव कुठंतरी शासनाच्या आणि पुरातत्व विभागाच्या दृष्टिकोनातून पाहण्यातून दुर्लक्षित झालेली असं पण दिसून येत आहे. पण नक्षीकाम असलेली ही बारव पाहायला मिळते. नमस्कार मित्रांनो, आज आपण शिरूर तालुक्यामध्ये पिंपरी दुमाला या गावी आलेला आहे. या गावाचं वैशिष्ट्य असं आहे काही ते जुनं पुरातन पांडवकालीन रामेश्वर मंदिर आहे. या मंदिराची आख्यायिका सांगितली जाते आणि आता आपण जे पाहत आहोत हे पांडवकालीन बारव आहे. या बारवेचं वैशिष्ट्य असं आहे, याचं उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी आटत नाहीये आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेलं असं निसर्गरम्य असं स्वरूप असं आहे या बारवेला. पुरातन काळामध्ये जी पाण्याची व्यवस्था केली जाते ती खरंच एक अनोखी आणि उल्लेखनीय अशी बारव आहे. याच्यामध्ये कोरीव असं काम दिसून येतं. साईडचे कप्पे, त्याला स्टेप बाय स्टेप अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि पाणी जे आहे ते एकदम थोडंसं ज्यावेळेस पावसाळा चालू होतो त्यावेळेस भरल्यानंतर पूर्ण स्वच्छ असं पाणी इथं पाहायला भेटतं. चालेल. नमस्कार, लोकशक्ती टी1 चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण पिंपरी दुमला इथं आलेलो आहोत. पिंपरी दुमला हे शिरूर तालुक्यातलं एक गाव आहे आणि ह्या गावाचं विशेष असं आहे की या गावामध्ये पांडवकालीन मंदिर आहे, जुनी पुरातन मंदिर आहे आणि बारव पण आहे. हे गाव ह्यासाठी ओळखलं जातं की ह्या गावात असणाऱ्या जुन्या पुरातन मंदिर म्हणजे भक्तांचं एक आकर्षक आणि भक्त इथे येतात भक्तिभावाने, हे महत्त्वाचं आहे. ह्या गावाची ओळख जी निर्माण होती ती म्हणजे जुने पुरातन मंदिर, यामुळे ही ओळख निर्माण होते.